हाय, हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. तर आत्ता आहे सकाळचा टायमिंग आणि तुम्ही बघू शकता की सकाळचे 5:15 वाजले. तर 5:15 किंवा 5:30च्या दरम्यान मी उठत असते. पण आज आहे ना थोडंसं लवकर उठले, कारण म्हणजे 5:15लाच उठले. 5:30 पावणे 6ला उठत असते. तर आज आहे ना म्हटलं मॉर्निंग रुटीन तुमच्यासोबत शेअर करावं. तर त्याच्यासाठी मी आज लवकर उठले होते, कारण व्हिडिओ वगैरे करण्यात आणि इकडं तिकडं असा अर्धा पाऊण तास जातोच. त्याच्यामुळे म्हटलं सगळ्या गोष्टी वेळेत होण्यासाठी मग थोडंसं लवकर उठलेलं बरं. तर आपल्या सकाळची जी काही दिनचर्या असते ती म्हणजे तोंड वगैरे धुणं, ब्रश वगैरे करणं, त्याच्यानंतर मग लगेच व्यायाम करायला घेतला. मी ह्या वर्षीपासून म्हणजे 1 जानेवारीपासून व्यायाम करते. तर म्हणजे मी 1 जानेवारीला संकल्प केला होता की नवीन वर्षाचा पूर्ण व्यायाम करायचा. म्हणजे नवीन वर्ष चालू झाले की व्यायामाला सुरुवात करायची म्हणून. तर तेव्हापासून मी करते. कुठं जाणं येणं झालं, कधी एखाद्या वेळेस कंटाळा आला तर असं मग एखाद दिवस मिस होतं, पण दररोज मी डेली करत असते. आणि जेवढ्या सोप्या सोप्या स्टेप आहेत ना तेवढ्याच मी करत असते. लई म्हणजे अवघड स्टेप करत नाही. तर असं मी माझ्या म्हणजे बऱ्याच करते, पण तुमच्यासोबत थोडंसं शेअर केलं आहे मी, कारण व्हिडिओमध्ये खूप मोठा झाला असता त्याच्यामुळे. तर लगेच व्यायाम वगैरे झाला, मग कपडे चेंज केले आणि बाहेरचं आवरायचं आहे. तर इथं पाणी ठेवलं आंघोळीसाठी. तर तोपर्यंत बाहेरचं झाडून सडा रांगोळी वगैरे होईल म्हणून मग पाणी ठेवलं. बारीक गॅसवरच ठेवलं, कारण आता उन्हाळा आहे. एवढं काही गरम पाणी लागत नाही. थंडच पाणी बरं वाटतं घ्यायला. त्याच्यामुळे छोट्या गॅसवर ठेवलं. सडा रांगोळी झाडून होईस्तोवर मग पाणी पण तापून जाईल. तर चला मग इथं मी जी मागच्या साईडची गॅलरी ना ती पण झाडून घेतली आणि आता जी बाजूची जी गॅलरी आहे तर ती पण झाडून घेते. तर खूप मोठं आहे झाडायला पण सकाळी, आणि त्याला अर्धा तास कंप्लीट लागतो. अर्धा पाऊण तास सडा रांगोळी झाडून करायला. सडा तर काय पाण्याचाच मारते मी. शेण वगैरे इकडं नाही भेटत. गावाकडे गेलं तर मग आणता येतं गावाकडून, पण तसं मग दररोज आपला पाण्याचा सडा असतो. त्याच्यानंतर गॅलरी वगैरे झाडून झाल्या, मग पोर्च झाडायला आले. तर मुलांच्या सायकली असतात तर त्या पण काढून असं व्यवस्थित सगळीकडून झाडून घ्यावं लागतं, कारण सकाळचंच झाडून असतं. परत संध्याकाळी काय वगैरे घेत नाही मी. 4 वाजता असं एकच टाईम घेते सकाळीच. आणि त्याच्यानंतर मग पूर्ण झाडून वगैरे घेतलं पोर्चन ते, आणि भरपूर मोठा असल्यामुळे वेळ पण लागतो तसा. तर चला इथं मी झाडून वगैरे घेते. नंतर बकेटमध्ये पाणी पण सोडले झाडून घेऊपर्यंत. मग बकेट भरण मग सडा टाकायला पण. तर इथं पोर्च वगैरे झाडून झाला माझा, आणि खालच्या साईडने छोट्या छोट्या 2 गॅलरी आहेत. म्हणजे झाडं ठेवण्यासाठी केली आहे मी. एक खाली एक दोन्ही गॅलरीत झाडं ठेवलेले आहेत. तर इकडल्या साईडने आंबे लावलेले आणि इकडल्या साईडला आहे ना असे कुंडीत झाडं आहेत ना तेच खाली ठेवलेले आहेत त्या गॅलरीत. तर गॅलरी वगैरे झाडून झाल्या त्या. त्याच्यानंतर मग लगेच खालचं अंगण झाडायला घेतलं. आणि आता कसं आहे ना एवढ्यात थोडंसं उन्हाळ्यामुळं अंगण असं सडा वगैरे टाकलेला कधी तर तो असा म्हणजे निघून गेला आहे, आणि खाली वाळू असल्यामुळं सडा पण एवढा काही राहत नाही व्यवस्थित. तर अजून तिथं खाली काम करून घ्यायचं आहे, पण पाईपलाईन चालू आहे. पाईपलाईन म्हणजे ग्रामपंचायतच्या ज्या पाईपलाईन आहेत ना तर त्यांचे कामं चालू आहे. त्याच्यामुळे सध्या ते राहिले. ज्यावेळेस पाईपलाईन होईल ना ग्रामपंचायतची त्यावेळेस मग तिथं थोडंसं असं सिमेंटाचं वगैरे करून रांगोळी काढण्यासाठी असं करायचं होतं, पण त्याच्यासाठी मग ते ठेवलं आहे. तर चला मग इथं झाडून पण झालं, आणि लगेच म्हटलं सडा टाकून घ्यावा. आणि हा जो काही रॅम्प आहे ना त्या रॅम्प दररोज मी धुवून घेत असते, आणि पायऱ्या पण दररोज अशा पुसून घेत असते हातांनी किंवा मॉपरनी. तर आज मला पोर्चच पूर्ण पुसून घ्यायचा होता, त्याच्यामुळे पायऱ्या वगैरे काय पुसल्या नाही मी. म्हटलं नंतर आवरल्याच्या नंतर कपडे वगैरे झाल्याच्या नंतर पुसता येईल. त्याच्यामुळे फक्त रॅम्पवर पाणी टाकलं आणि पाण्याचा मस्त सडा मारून घेतला. त्याच्यानंतर लगेच रांगोळी काढायला घेतली. तर रांगोळी इथं
रांगोळी काढायला घेतली आणि दररोज छोटीशीच रांगोळी काढत असते मी. फक्त सणासुदीलाच जरा मोठीशी काढते, पण दररोज रांगोळी काढते हे महत्त्वाचं. म्हणजे छोटी का होईना पण रांगोळी दररोज आपल्या दारात असलीच पाहिजे. कारण असं म्हणतात ना की घरावर काही संकट यायचं असेल तर ती रांगोळी आपल्यावर घेते. त्याच्यामुळे असं रांगोळी काढण्याचं महत्त्व आहे. म्हणजे मला जेवढं माहिती आहे तेवढंच मी तुम्हाला सांगते. का मी असं ऐकलं होतं आणि वाचलं पण होतं, तर त्याच्यामुळे मी ते पण तुमच्यासोबत शेअर केलं. आणि असं वेगळं काही महत्त्व असलं, तुम्हाला माहीत असलं तर तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की दारात रांगोळी का काढतात म्हणून. तर त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून झाली ना, लगेच मग किचनमध्ये आले झाडून घ्यायला. आणि हॉल आणि बेड ते तर मी नंतर झाडून घेते. सकाळी फक्त किचन झाडून घेते. आणि किचन वगैरे झाडून झालं आणि थोडंसं मी शॉर्टमध्येच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करते, कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्याच्यामुळं. तर लगेच आंघोळीला पाणी वगैरे ओतून घेतलं आणि गॅसवरच पाणी तापतो आम्ही, हीटर वगैरे नाही लावत. तर ब्रश वगैरे करून झाला होता आधीच, मग लगेच आंघोळ वगैरे करून घेतली. आणि माझी सवय दररोज म्हणजे आंघोळ वगैरे झाली ना, बाथरूममधला इकडले सगळे लाईट बंद करून टाकायचे, कारण लाईट बिल येतं खूप. त्याच्यामुळे मी ती काळजी घेते. गॅस आणि लाईट कधीच बंद करायचं विसरत नाही. कुठं जरी लाईट चालू असले बेडमध्ये वगैरे तर लगेच मी बंद करत असते. विनाकारण असे लाईट वायाला घालवत नाही कधी. तर त्याच्यानंतर मग लगेच इथं साई दुधावरची साई काढून ठेवली आणि दूध तापवायला ठेवलं. त्याच्यामुळे नंतर म्हटलं लगेच रात्रीचे भांडे होते तर ते लगेच लावून घ्यावे, कारण नंतर मग बाकीच्या म्हणजे स्वयंपाकासाठी त्याच्यासाठी भांडे वगैरे मिळत नाही. तर इथं लगेच त्याच्यानंतर कणिक मळून घेतली आणि लगेच मेथीची भाजी बनवायची होती डब्यासाठी शाश्वतीला. तिला सुकी भाजीच लागते डब्याला. तर मग तिच्यासाठी लगेच इथं भाजी बनवून घेतली. आणि साहेबांसाठी पातळ भाजी असते दररोज, तर मग ती पण बनवायची अजून. तर इथं दूध एका साईडला तापवायला ठेवलं आणि लगेच मेथीची भाजी बनवून घेतली. कारण कसंही सकाळी पटपट आवडलं ना तरच मग बाकीच्या कामाला थोडंसं म्हणजे वेळेत कामं होते. आणि आता कसं उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग उन्हाळ्याचं पण ऊन पडलं की कामाचा कंटाळा येतो, म्हणून मी असं करते की काम पटपट होईल म्हणून पटपट आवरून घेते. तर चला मग इथं भाजी टाकते. आणि भाजीला मी कधी म्हणजे हिरवी मिरची शक्यतो अवॉइड करते, लाल तिखटच टाकत असते आणि शेंगदाण्याचं कूट पण काही टाकत नाही. तर त्याच्यानंतर भाजी शिजायला टाकली आणि दररोजची मी घेते ना काळी खारीक आणि गूळ थोडासा टाकते, काजू बदाम थोडेसे टाकते आणि ते मिक्सरमधून बारीक करून त्यात एक केळ आणि दूध टाकलं ना तर तेच मी दररोज घेत असते. तर ते इथं बारीक करून घेत होते. आणि त्याच्यानंतर मग आज कसं उपवास पण आहे, सोमवार पण आहे, तर म्हटलं आज फुटाणे नाही टाकत उपवासामुळं. तर लगेच इथं करून घेतलं आणि शाश्वती म्हटली मला पण दे, तर मग तिला पण दिलं आणि साहेबांना पण दिलं थोडंसं. तर बघू शकता तुम्ही इथं मेथीची भाजी आपली तयार झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही मग त्यांना दोघांना परत पोहे करून दिले. शाश्वतीला पोहे खायचे होते, ती म्हटली मला पोहे खायचे, तर मग तिच्यासाठी पोहे बनवून दिले. आणि त्यांना साहेबांना पण दिले थोडे. मग तर ते नको म्हटले होते, पण म्हटलं मग त्यांना पण केलेच होते. तर शक्यतो पोहे खात नाहीत ते, पण त्यांना म्हटलं खा थोडे, तर मग दिले त्यांना पण थोडे. आणि शिवसाठी ठेवलेत थोडे. तर कसं आहे पोहे जर थंड झाले ना तर कडक होतात, पण शिवला आहे ना माझ्या थंडच पोहे आवडतात त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर लगेच पातळ भाजी बनवायची होती तर ती पण बनवून घेतली. आणि शाश्वतीचं आहे ना थोडंसं उशिरा उठते ती सकाळी, तर तिला सारखं म्हणावं लागतं आवर म्हणून. सारखं तिच्या मागं कंटिन्यू तसं म्हटलं ना आवर तर मग ती पटकन आवरते. नाही तर मग ती जिथं बसली तिथंच बसून राहते, आवरत नाही पटपट. एक तर उठायला उशीर करते, त्याच्यामुळे ते बाकीच्या सगळ्या गोष्टीला तिला उशीर होतो.
तर इथं लगेच भाजी पण झाली माझी आणि चपात्या पण लगेच बनवून घेत होते. आणि तिचं कसं मी चपात्या वगैरे झाला ना टिफिन वगैरे सगळं मग तिचं दमाने आवरून देत असते. तर आज केस ओले होते, केस धुतले होते तिचे, त्याच्यामुळं मग थोडासा झट्टू घातला. आणि तिला आहे ना आता एवढ्यात केस मोकळे ठेवायला अजिबात आवडत नाही आहे, कारण सगळे ती म्हणते डोळ्यावर वगैरे येतात केस, त्याच्यामुळे ती अजिबात केस मोकळे ठेवत नाही. दररोज तिला झट्टूच लागतो. घरी आली तरी पण झट्टू, शाळेत गेली तरी 1 झट्टू नाही तर 2 झट्टू असं ती घालत असते. तर त्याच्यानंतर इथं भांडे वगैरे राहिले होते सगळं, म्हणजे बाकीचे सगळे गेले. शाश्वती शाळेत गेली, शिव पण गेला आहे आणि साहेब पण गेलेत. तर त्याच्यानंतर इथं माझे भांडे वगैरे राहिलेत, तर ते मी तुमच्यासोबत थोडक्यात असे शेअर केले, कारण मी प्रत्येक याच्यात तुमच्यासोबत व्हिडिओमध्ये शेअर करत असते भांडे वगैरे घासताना किंवा किचन क्लीन करताना. तर आज तुमच्यासोबत मी थोडक्यात असं व्हिडिओ शेअर केला आहे भांड्यांचा. त्याच्यामुळं म्हटलं व्हिडिओ पण खूप मोठा होईल, त्याच्यामुळं असं शॉर्टमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे मी व्हिडिओ. तर नक्की सांगा मला. आणि लगेच मग कपडे वगैरे भिजू घातले आणि टॉयलेट बाथरूम क्लीन करून घेतलं. तर टॉयलेट झालं आहे माझं क्लीन करून, फक्त बाथरूमच घासून घेत होते. बाथरूममध्ये कसं मुलं बाहेर खेळतात, तर मग पायाला माती वगैरे तर येते बाथरूममध्ये, तर ते मग जास्त खराब दिसतं. त्याच्यामुळे मी दररोज असं बाथरूम घासून घेत असते. एखाद दिवशी राहतं, नाही तर मग दररोज बाथरूम हे कंटिन्यू क्लीनच असतं. त्याच्यानंतर मग झाडून वगैरे घेतलं आणि लगेच फरशी वगैरे पुसायला घेतली. तर फरशी पण थोडक्यातच मी तुमच्यासोबत शेअर केली, कारण व्हिडिओ खूप मोठा होतो, त्याच्यामुळे म्हटलं थोडं थोडं दाखवावं. तर फरशी वगैरे पुसली लगेच. बेड वगैरे आधी पुसून घेतला, पलीकडचा जो आपला छोटा बेड आहे ना तो आधी पुसला. नंतर हॉल वगैरे घेतला पुसून. आणि तर व्हिडिओ थोडासा मागं पुढं झाला आहे. त्याच्यानंतर लगेच मग बाथरूम त्याच्या पुढचं पुसून घेतलं आणि आपली जी किचन आहे ते पण पुसून घेतलं. आणि देवपूजेचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा राहून गेला आहे यामध्ये, कारण शिवनी देवपूजा केली होती आज. तो लवकर आला होता ना शाळेतून, तर तो म्हटला मी करतो देवपूजा. तर मग त्यांनी देवपूजा केली होती, तर त्यांनी काही मला व्हिडिओ काढून दिला नाही, त्याच्यामुळे तो व्हिडिओ राहिला तुमच्यासोबत शेअर करायचा. तर तो मी एखाद दिवशी तुमच्यासोबत शेअर करीन पूर्ण याच्यात. तर त्याच्यानंतर लगेच मग छोटं बेड आणि ते पण पुसून घेतलं होतं आधीच, पण तो व्हिडिओ मी नंतर टाकला. आधी छोटं बेड आणि हॉल पुसलं होतं, पण तो व्हिडिओ मी नंतर टाकला. आणि आधी किचन आणि मास्टर बेडचा व्हिडिओ टाकला होता. तर असं मागं पुढं झाला आहे व्हिडिओ. आणि त्याच्यानंतर लगेच राहिले कपडे होते, तर कपडे वगैरे धुवून काढले आणि पोर्च पुसायला घेतला. पोर्च पण भरपूर मोठा आहे, त्याच्यामुळे खूप वेळ लागतो पुसायला. पोर्च, परत मागची गॅलरी, पुढची पलीकडच्या साईडची गॅलरी, तर असा भरपूर वेळ लागतो. तर आजचं माझं मॉर्निंग रुटीन तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि प्लीज कमेंट करून सांगा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय.